हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात सुना येती घरा या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता इथे हा जो शिवनाथ आहे तो राघवला म्हणत असतो की राघव, ती पद्मा तरी आपल्या या घरात नाही आहे, पण आपल्या घरात तर मी तुला वाढवलं आहे ना, तुला लहानचं मोठं केलं आहे ना, मग तुला माहिती असायला हवं की तुम्हाला आमच्याशी कसं वागावं. तर त्याचनंतर आता राघव जो आहे तो गप्प उभा असतो आणि इकडे उमा जी आहे ती श्रीधर आणि प्रियंकाकडे आलेली असते. खरं तर उमा श्रीधरशी बोलत असते, पण त्यावेळी प्रियंका मध्येच बोलते. प्रियंका म्हणते की खरं तर ह्यांची याच्यात काहीच चूक नाही आहे, ते काय आहे ना, माझाच आज साखरपुडा होणार होता आणि म्हणूनच आम्ही दोघांनी असं लग्न करण्याचा विचार केला. जर माझा साखरपुडा झाला असता तर मला लग्नही त्याच मुलाशी करावं लागलं असतं. पण मी श्रीवरती खूप प्रेम करते आणि श्री हे माझ्यावरती प्रेम करतो, त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला. नाही तर आम्ही एवढा घाईत निर्णय नव्हतो घेणार. पण जर माझं लग्न झालं असतं तर मी श्रीशिवाय जगू शकले नसते आणि श्रीही माझ्याशिवाय राहू शकला नसता आणि म्हणूनच आम्ही लग्नाचा विचार केला. तर त्यानंतर आता उमा जी आहे ती बोलते की मी तुझ्याशी बोलत नाही आहे, मी श्रीशी बोलते आहे. तर त्यावेळी आता ती बोलते की श्री, का फसवलंस मला, का फसवलंस? एकदा तर सांगायचं होतं ना की तुझं या मुलीवर प्रेम आहे ते. मग बघून घेतलं असतं आम्ही काय करायचं आणि काय नाही ते. मग तू का असं वागलास? का स्वतःच्या मनाने हिला लग्न करून घरी घेऊन आलास? तर आता उमा जी आहे ती श्रीशी बोलत असते. तर त्यावेळी आता श्रीकडे काहीच उत्तर नसतं, कारण प्रियंकाने ऑलरेडी ते उत्तर सांगितलेलं असतं. त्याच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नसतो. तर तो आईला सांगण्याचा प्रयत्न देखील करतो, पण आई जी आहे ती त्याचं काहीही ऐकून घेत नाही. ती त्याचा हात झटकते आणि बोलू लागते की हेच संस्कार केले होते का मी आणि आप्पांनी तुझ्यावर? काय कमी पडलोत आम्ही तुमच्यासाठी? काय नाही केलं रे? तर आता इथे आप्पा जे आहे ते हे सगळं ऐकून घेत असतात आणि त्यावेळी आता इथे राघव जो आहे तो बोलू लागतो की आप्पा, या सगळ्यात ना श्रीची काहीच चूक नाही आहे आप्पा. जी काही चूक असेल ना ती सगळी माझी चूक आहे आप्पा. तर त्यावेळी आता इथे राघव जो आहे तो बोलू लागतो की आप्पा, ज्यावेळी मी तुम्हाला वचन दिलं होतं की आम्ही कोणीही प्रेम करून लग्न करणार नाही, आम्ही कोणीही प्रेमात पडणार नाही, तर तुम्ही ज्यावेळी हे वचन मागितलं होतं तर त्यावेळी सगळ्यात अगोदर वचन मी दिलं होतं आणि मी वचन दिल्यानंतर यांना भाग पडलं ते वचन द्यायला. फक्त माझ्या एका चुकीमुळे यांनी ते वचन दिलं, कारण तुमचा मान राखण्यासाठी, फक्त तुमचा मान ठेवण्यासाठी त्यांनी हे वचन दिलं. तर आता इथे हा जो राघव आहे तो बोलतो की त्याच वेळेस श्रीच्या मनात प्रियंकाविषयी प्रेम होतं. तर त्यावेळी आता इथे हे ऐकल्यानंतर इथे शिवनाथ जो आहे तो राघवला विचारतो की म्हणजे म्हणजे तुला हे सगळं माहिती होतं? तर आता राघव जो आहे तो आता त्याच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय उरलेला नसतो, कारण त्याला यावेळी खोटंही बोलता येत नाही. तो बोलतो की हो आप्पा, मला श्रीधरबद्दल सगळं काही माहिती होतं, पण मी तरी काय करणार. तर त्यावेळी आता इथे राघव जो आहे तो बोलतो की प्रियंकाच्या वडिलांनी तिचं लग्न ठरवलं होतं आणि म्हणूनच हा निर्णय आम्ही घेतला. तर त्यावेळी आता इथे शिवनाथला कळते की या सगळ्यात राघव देखील सामील होता आणि राघवमुळेच हे सगळं घडलं आहे. तर आता इथे शिवनाथ जो आहे तो बोलतो की म्हणजे उमा बघ, आपली मुलं आपल्याला कसं फसवतायत. आतापर्यंत आपल्याला वाटलं होतं की आपली मुलं आपल्यापासून काहीही लपवत नाहीत, पण राघवने आणि श्रीधरने एवढी मोठी गोष्ट आपल्यापासून लपवली. त्यांना एकदाही आपल्याशी बोलावंसं वाटलं नाही, त्यांना एकदाही आपल्याला सांगावंसं वाटलं नाही. तर आता इथे शिवनाथ जो आहे तो बोलू लागतो की कुठेतरी आम्हीच तुम्हाला समजून घेण्यात कमी पडलो आहोत, म्हणूनच तुम्हाला हे सांगावंसं वाटलं नाही. तर आता इथे उमाला आणि शिवनाथला खूप त्रास होत असतो या सगळ्या गोष्टींचा. तर त्यावेळी आता श्रीधरकडे इथे शिवनाथ पाहू लागतो. एक वेळेस राघवचं जाऊ देत, राघवला मी नेहमी बोलतो की हा बिघडलेला आहे, हा माझं काही ऐकतच नाही. पण श्रीधर तुझं काय? तू तर मी तुला समजूतदार समजत होतो, तू तर हुशार मुलगा होतास ना, मग तू हे का केलंस?
तू हे नव्हतं करायला पाहिजेशी. तर त्यावेळी आता इथे शिवनाथ जो आहे तो बोलू लागतो की हे सगळं ना ह्याच्यामुळे झालं आहे. तर आता तोंडावरती हात ठेवून शिवनाथ राघवकडे पाहत असतो आणि स्वतःवरती हसत असतो. आपली मुलंच आपल्याला मूर्ख बनवायला निघालीत उमा, असं आता शिवनाथ इथे म्हणत असतो. तर त्यावेळी आता इथे ज्यावेळी हे सगळं बोलत असताना पद्मा त्या सगळ्यांकडे पाहत असते की कशा पद्धतीने शिवनाथला आणि उमाला या गोष्टीचा त्रास होत आहे. तर त्यावेळी तिला किती आनंद होत असतो हे पाहण्यासाठी, आजचा दिवस पाहण्यासाठी तिने खूप वाट पाहिली होती. तर खरं तर तिच्यासमोर आजचा हा दिवस आला. तर त्यावेळी आता शिवनाथचा राग जो आहे तो अगदी अनावर झाला आणि त्याने आता राघवला पकडला आहे आणि तो राघवला बोलत आहे की आज तू खूप मोठं काम केलं आहे राघव, तर याची शिक्षा तुला मिळणारच, असं म्हणत आता शिवनाथने राघवच्या हाताला पकडला आहे आणि त्याला गेटच्या बाहेर धक्का देऊन बाहेर काढला आहे आणि राघवला सांगितलं आहे की आजपासून तुझी या घरात अजिबात जागा नाही आहे, असं म्हणत धक्के देऊन त्याला बाहेर काढलेलं आहे. तर आता हे पाहून आता इथे श्रीधरला खूप मोठा धक्का बसला आहे की आपाने राघवला घराबाहेर काढलं. तर आता इथे यांचं घर तुटताना इथे पद्माला दिसत आहे आणि ज्यावेळी राघवला धक्का मारून बाहेर काढलं त्यावेळी उमालाही खूप वाईट वाटलेलं असतं. पण आता राघवने एवढी मोठी चूक केली म्हटल्यानंतर त्याला आता थांबवता देखील येणार नाही. आत्तापर्यंत दरवेळी उमा राघवला वाचवत आली होती, पण यावेळी उमाने एका शब्दाने देखील काही बोललं नाही. तर त्याचनंतर आता इकडे हा रुद्रांश आणि बाकी सगळेजण इथे या घराकडे पाहून हसत असतात. रुद्रांश, भास्कर आणि पद्मा या तिघांना खूप आनंद झालेला असतो. तर त्यानंतर आता शिवनाथ जो आहे तो राघवकडे रागाने पाहत असतो आणि त्याचवेळी आता इथे पद्मा शिवनाथला थांबवते आणि शिवनाथला आणि उमाला म्हणते की ए उमे, आता कळतंय ना, कुणीतरी एखादं फसवून आपल्याला काहीतरी करत आहे, त्याचा त्रास किती होतोय, आपल्यापासून लपून कुणीतरी काही केलं तर त्याचा त्रास किती होतोय हे जाणवत असेल ना. आज कळत असेल तुम्हाला, आज अनुभव येत असेल तुम्हाला की या फसवणुकीचा त्रास दुसऱ्यांना किती होतो ते. तर त्यावेळी आता उमा रडत असते. उमाला खूप त्रास झालेला आहे आणि आता पुन्हा या पद्माचे हे टोमणे वगैरे ऐकावे लागत आहे, त्यामुळे तिला आणखीनच जास्त त्रास होत असतो. तर त्याचनंतर आता इथे शिवनाथ जो आहे तो खूप रागात असतो. पण आता पद्माचे बोलणे खाण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कुठलाही मार्ग राहिलेला नसतो, कारण मुलाने जे काही वागलं आहे त्यावरून आता कुणीही हे बोलणारच आहे ना. तर त्यावेळी आता पद्मा जी आहे ती आता बोलते की रुद्रांश चल, आता आपल्याला जल्लोष करायचा आहे, असं म्हणत आता रुद्रांशला ती बोलवते आणि आता इथे गाणे वगैरे लावायला सांगते आणि त्यावेळी आता पद्मा आणि हा रुद्रांश दोघेही जण इथे नाचू लागतात आणि त्यांच्याबरोबर हा भास्कर देखील असतो. तर आता इथे पद्मा जी आहे ती इथे उमाच्या आणि शिवनाथच्या नाकावर टिचून त्या सगळ्यांसमोर त्यांचा आनंद साजरा करत असते. तर त्यावेळी आता इथे प्रियांका पाहत आहे की ही जी बाई आहे ती समोरची किती त्रास देत आहे आणि सारखं तेच सगळ्यांना सांगत आहे. तर त्यावेळी आता इकडे हा जो शिवनाथ आहे तो या पद्माला असा आनंद साजरा करताना पाहत आहे. तर त्याचनंतर आता इकडे हा श्रीधर जो आहे तो रागाने पद्माकडे पाहत असतो, कारण नेहमीच आपल्या वाईटावर टपलेली ही जी काही पद्मा आहे समोरची, तिला आपल्या वाईटातून किती आनंद मिळतो हे पाहूनच त्याला खूप राग येत असतो. पण आता तो गप्प राहिलेला असतो. तर त्याचनंतर आता इकडे ही जी काही पद्मा आहे ती इशाऱ्याने राघवला खुणावते की बघ, तू हे जे काही झालं आहे ना ते ध्यानात ठेव, असं ती पद्मा इथे राघवला खुणावून सांगत असते. राघव मात्र अजूनही तिथेच बसलेला असतो ज्या ठिकाणी शिवनाथने त्याला ढकललेलं असतं आणि त्या ठिकाणावरून आता तो पद्माला असं नाचताना पाहत असतो. तर खरं तर त्याला पद्माचा खूप राग येत असतो, पण यावेळी त्यालाही काही बोलता येत नसतं, कारण त्याच्याकडनं खूप मोठी चूक घडली आहे. त्याने श्रीधरचं लग्न अशा पद्धतीने लावून आणून शिवनाथचा आणि उमाचा किती या सगळ्यांसमोर अपमान केला आहे हेही त्याच्या लक्षात आलेलं असतं. म्हणूनच आता तो इथे काहीही न बोलता त्याने इथून जाणंच योग्य समजलं. तर त्यानंतर आता शिवनाथ घरामध्ये जातो आणि घरामध्ये गेल्यानंतर तो तिथेच बसतो. इकडे आता पद्मा जी आहे ती राघवला खुणावत असते आणि राघव तिच्याकडे रागाने पाहत असतो आणि आता श्रीधर देखील अजूनही त्या पद्माकडे रागानेच पाहत असतो. तर त्याचनंतर
शिवनाच्या मागोमाग एक एक करून सगळेजण आतमध्ये जातात. आतमध्ये गेल्यानंतर हा बंटी देखील श्रीधर आणि प्रियंकाकडे पाहत असतो आणि आता बंटीलाही माहीत नसतं की पुढे काय होणार आहे आणि दाजी या दोघांना घरात घेतील की नाही हेही माहिती नसतं. तर त्यावेळी आता सगळेजण त्यांच्या तिथे सोफ्यापाशी जाऊन बसतात आणि इकडे शिवनात गेल्यानंतर इथे आता उमा देखील तिथे त्यांच्या पाठीमागे जाऊन थांबते. तर त्यावेळी आता इथे श्रीधर जो आहे तो बोलू लागतो की आई आणि आप्पा, मला माहीत आहे की तुम्ही माझ्या या वागण्यामुळे खूप दुखावले असताल, पण माझ्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नव्हता. तर त्यावेळी आता इथे श्रीधर आणि प्रियंका दोघेही जण घरामध्ये पाऊल ठेवणारच इतक्यातच उमा जी आहे ती बोलते की हे पहा, थांबा तिथेच, तुम्हाला या घरामध्ये जागा नाही, तुम्हाला या घरामध्ये प्रवेश नाही, असं आता इथे उमाने श्रीधर आणि प्रियंकाला म्हटलं आहे. त्यानंतर आता इकडे उमाच्या आईला या सगळ्यामुळे खूप मोठा धक्का बसला आहे आणि तिला त्रास होऊ लागतो. तिचं डोकं जे आहे ते अगदी जड पडतं आणि तिला खूप कसं तरी चक्कर वगैरे आल्यासारखं होऊ लागतं. तर त्यावेळी पद्मा जी आहे ती बोलते की हे बघ आई, आता ना तो तुझे अश्रू जे आहेत ना ते जपून ठेवलेले ते अगदी मन मोकळेपणाने रडू शकतेस बघ. आज जे काही झालं आहे त्या सगळ्याने तुला खूप त्रास झाला असेल. मला माहीत आहे तुझ्या उमाच्या लेकाने लग्न करून उमाला किती त्रास दिला आणि तो त्रास तुला सहन होणार नाही. त्यामुळे तू रड बाई, एकदाची रड, मोकळी हो आणि मोठ्याने रड, असं ती पद्मा म्हणत असते. पण आता इथे पद्मा बोलते की तू रडली तरी चालेल बाई आज मला, पण आज मला आनंद साजरा करायचा आहे, कारण आज जितका आनंद मला कधीच झाला नव्हता, असं आता इथे पद्मा तिच्या आईला म्हणत असते. तर आता पद्मा रुद्रांशकडे पाहून बोलते की जा रुद्रांश, जा फटाके घेऊन ये, आपण फटाके फोडूयात, असं म्हणत आता ती तिचा आनंद साजरा करत असते. तर त्यानंतर इकडे छाया तिच्या सासूला सावरत असते की कशा पद्धतीने ही पद्माताई किती खालच्या थराला जाईल हे सांगता येत नाही. तिला कितीही समजावून सांगा पण ती काही बदलणार नाही, असं तिचं झालेलं असतं. तर त्याचनंतर आता इकडे श्री जो आहे तो त्याच्या आई आप्पांशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, पण आई आणि आप्पा दोघेही जण त्याच्याशी काहीही बोलत नाहीत. तर त्यावेळी आता प्रियंका जी आहे ती त्याच्या आई आणि आप्पांना सांगू लागते की हे पहा, यात श्रीची काहीच चूक नाही आहे, प्लीज तुम्ही त्याला माफ करा. श्रीने फक्त हे सगळं काही माझ्याच साठी केलं आहे. फक्त मी माझ्या जीवाचं बरं वाईट करू नये म्हणून त्याने माझ्याशी लग्न केलं आहे आणि त्याचं माझ्यावरती किती प्रेम आहे हे तुम्हाला तर कळालंच असेल. तर त्यानंतर आता इकडे रुद्रांश जो आहे तो बोलतो की आपल्याला जे हवं होतं ते आता मिळालेलं आहे आणि आता यासाठी तर पार्टी झालीच पाहिजे, असं म्हणत त्याने त्याच्या मित्राला फोन केला आहे आणि त्याच्या मित्राला सूर्याला सांगितलं आहे की आपण दरवेळी जसं सेलिब्रेशन करतो ना त्याचप्रमाणे मला तीच बॉटल हवी आहे आणि आत्ताच्या आत्ता ती घेऊन ये, असं म्हणत फोनवरती ती ड्रिंकची बॉटल सांगत असतो. तर त्यावेळी पाठीमागून त्याची आजी तिथे येते. आजी आल्यानंतर त्या आजी रुद्रांशला म्हणतात की रुद्रांश, काय करतोयस तू, काय वागतोयस, अगदी तुझ्या आत्याच्या आणि तुझ्या बापाच्या पावलावर पाय ठेवतोयस, का करतोयस तू असं रुद्रा? हे बघ, त्यांचा राग जरी त्यांच्यावर असला तर त्यांचं काहीतरी आहे वैर, पण तू का करतोयस असं? हे बघ, तू त्यांच्या सारखा बारका आहेस, मुलांसारखा आहेस, तरी देखील तुला त्यांचं दुःख का दिसत नाहीये? हे बघ, तेही आपल्यासारखे हाडामासाने बनलेली माणसंच आहेत ना, त्यांनाही त्रास होत असेल, का त्रास देतोयस रुद्र तू? हे बघ, हे सगळं थांबव आणि त्यांचा जरा विचार कर. हे बघ, ते दुसरे कोणी नसून तुझी मावशी आहे, का विचार करत नाहीस हा? तर आता रुद्रांश जो आहे तो बोलू लागतो की हे बघ आजी, मी या सगळ्याचा काही विचार करणार नाही आणि ते कायम माझ्या दुश्मनासारखेच असतील. तर आता इकडे राघव जो आहे तो आता घराबाहेर पडलेला असतो, कारण त्याच्या आप्पाने तर त्याला घराबाहेर काढलेलं असतं. आता रुद्रांश म्हणतो की आता ह्या राघवला कळेल की बाहेर राहणं कसं असतं, 2 रुपये खिशात नसतील तेव्हा जगायचं कसं असतं हे या राघवला कळेल. तर त्यानंतर आता इकडे ज्यावेळी राघव बाहेर येऊन बसला असतो त्या ठिकाणावरून अन्विता चाललेली असते. अन्विताने पाहिलं आहे की राघव कशा अवस्थेत तिथे बसला आहे. तर ती त्याला बोलू लागते की काय रे, काही घडलं आहे का? आज तर खूपच आनंदात दिसतोयस. तर त्यावेळी आता इथे
राघव जो आहे तो रागात असतो आणि अन्विता मुद्दाम त्याला चिडवत असते. आणि त्याचवेळी आता राघव बोलतो की हे बघ, मी आधीच रागात आहे, मी आधीच चिडलेला आहे, त्यामुळे तू इथून गुपचूप निघून जा, नाहीतर तुझं डोकं फोडेल. असं म्हणत आता इथे त्याने तर दगडच उचललेला आहे. तर आता अन्विता त्याला चिडवत असते. तर आता इथे राघव जो आहे तो तिला जाण्यासाठी सांगत असतो, पण अन्विता त्याला चिडवल्याशिवाय तिथून जात नसते. पण आता इथे अन्विता म्हणते की नक्कीच असं काहीतरी मोठं घडलं आहे, ज्यावरून तुला एवढा राग आलेला आहे. तर त्यावेळी आता राघवला शांत करण्यासाठी थोडासा वेळ हवा असतो. तर ती त्याला चिडवून तिथून निघून जाते. तर ती गेल्यानंतर इथे हा जो चहावाला आहे तो चहाच्या टपरीसमोर बसलेला असतो आणि तो लगेचच त्याच्यासाठी चहा घेऊन येतो. कारण अन्विताने सांगितलं होतं त्या चहावाल्याला की याला जरा चहा दे, कारण ह्याचं डोकं जे आहे ते अगदी गरम झालं आहे. तर तो थोडासा चहा घेऊन त्याला बरं वाटेल. तर आता तो व्यक्ती जो आहे तो लगेचच राघवकडे चहा घेऊन येतो. राघव त्याला बोलतो की आता हा चहा तुझ्या तोंडावर फेकेल हं, असं म्हणत आता तो चहावाला पुन्हा मागे जातो. आणि त्यानंतर आता इकडे हा जो अन्विताचा बॉयफ्रेंड आहे तो दुसऱ्या मुलीबरोबर असतो आणि त्याला दुसऱ्या मुलीबरोबर पाहून इथे राघवला प्रचंड राग आलेला असतो आणि त्याने त्या मुलीसोबत पकडलेलं असतं, म्हणून त्याने त्याची कॉलर वगैरे पकडत आता तो त्याला मारत असतो. तर त्यावेळी आता इथे ती मुलगी जी आहे ती आरडाओरड करते आणि सगळ्यांना इथे बोलावून घेते आणि बोलू लागते की हा मुलगा जो आहे तो माझ्या मित्राला मारत आहे, माझ्या बॉयफ्रेंडला मारत आहे. सगळेजण आता त्या मुलीची मदत करण्यासाठी त्या राघवकडे जातात आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. तर त्याच वेळी तर आता इकडे पुढील भागात तुम्हाला असं काही पाहायला मिळणार आहे. हे जे काही प्रियंकाचे वडील आहेत ते आता रागारागात इथे शिवनाथच्या घरी आलेले असतात आणि शिवनाथला गेटपासूनच मोठ्याने आवाज देतात आणि गेटला लाथ देऊन आता ते शिवनाथच्या घराच्या आतमध्ये शिरलेले आहेत. तर इकडे रुद्रांशने खूप सारे फटाके फोडलेले आहेत आणि फटाक्यांच्या आवाजामध्ये सगळेजण जल्लोष साजरा करत असतात, नाचत असतात आणि इकडे अन्विता त्या फटाक्यांना घाबरत असते. तर त्याचनंतर आता ज्यावेळी हे प्रियंकाचे वडील आता शिवनाथच्या घरी येतात त्यावेळी ते मोठ्याने आवाज देतात की कुठे आहे माझी मुलगी, कुठे आहे आणि कुठे आहे ज्याने माझ्या मुलीला पळवून आणले, कुठे आहे तो मुलगा, असं म्हणत रागात त्याने आतमध्ये आल्यानंतर तिथूनच एक काठी उचललेली आहे आणि त्या काठीनेच त्यांनी आता श्रीधरला मारण्यासाठी सुरुवात केलेली आहे. ज्यावेळी आता ते श्रीधरला मारत असतात त्यावेळी आता कोणीही मध्ये येत नसतं, पण आता श्रीधरची ही अशी अवस्था शिवनाथला पाहवत नाही. शिवनाथ जो आहे तो मध्ये येतो आणि आता त्यांना थांबवतो की तुम्ही हे असं करू शकत नाहीत, असं म्हणत त्यांच्या हातातली काठी शिवनाथने इथे थांबवलेली आहे. शिवनाथला अगोदरपासून त्या प्रियंकाचं वडिलांचं जे काही बोलणं आहे ते आवडलेलंच नव्हतं, ज्या पद्धतीने शिवनाथचा त्याने अपमान केला होता आणि आता ज्या पद्धतीने ते शिवनाथच्या घरामध्ये शिरले आहेत आणि त्यांच्याच मुलावरती काठीने वार करत आहेत, हे पाहिल्यानंतर शिवनाथचा राग अनावर होतो. त्याला प्रचंड त्या माणसावरती राग येतो आणि त्याच वेळी आता इथे त्या रागामुळे शिवनाथने त्यांच्या हातातली ती काठी पकडलेली आहे. तर मित्रांनो, आता शिवनाथ जो आहे तो कशा पद्धतीने या माणसाला उत्तर देणार आहे, प्रियंकाच्या वडिलांना काय बोलणार आहे, तर आता इकडे पद्मा जी आहे तिला आणखीनच मजा येत असते, कारण आता त्या प्रियंकाचे वडील देखील इथे आलेले असतात आणि आता तिला तो तमाशा पाहायला आणखीन मज्जा येत असते. तिला माहिती आहे की आता काहीतरी घडणार आहे, अजून तमाशा इथे होणार आहे, याची ती वाटच पाहून होते. तर आता त्यांनी आल्याच श्रीधरला जसं मारायला सुरुवात केली ते पाहून तर तिचा जो काही आनंद आहे तो गगनात मावेनासा झाला आणि आता तिचा जो काही जल्लोष आहे तो आणखीनच वाढला. रुद्रांशने आणखीनच फटाके फोडायला सुरुवात केली. मोठमोठे फटाके त्याने लावले होते आणि त्या फटाक्याच्या आवाजाने आता इथे शिवनाथला आणखीन त्रास होत होता आणि इकडे उमाला देखील आणखी त्रास होत होता या सगळ्या गोष्टीचा, पण याचा तिला अजिबात विचार नव्हता. पण पद्माची जी काही आई आहे तिला या सगळ्यांनी खूप मोठा धक्का बसत होता. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा, कारण पुढील भागात या प्रियंकाच्या वडिलांनी नक्की काय केलं आहे आणि इथे शिवनाथने कशा प्रकारे त्यांना थांबवलं आहे हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, नक्की पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.